आपकी अदालत मध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामी यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यात मोठे दिलफेक आहे. सलमान खान असं म्हणतात की आम्ही तर तब्येत बनवून बनवून संपलो, फिटनेस करून करून मेलो, आणि हे या अवस्थेमध्ये असून देखील रोमॅन्स करतो. याच्याबरोबर 6 हिरोईन्स एकत्र दिसून येतात. ही संगीताची जादू आहे. नाही, तसं सिंगर तर आणखी देखील आहे. जादू केवळ तुमच्या जवळ आहे. मी काय बोलू आता. गाणी अशी आहेत, गाण्यांमध्ये तर रोमॅन्स निघतो. आणि जसं मी म्हणालो, तुम्ही जेव्हा योग्य गोष्ट बोलतात की तुम्ही 1000 गाणी तुम्ही करत नाही, तुम्ही निवडक करतात. मी म्हणालो की मी निवडक करतो, परंतु तेच खूप पॅशन आणि खूप समजून उमजून आणि खूप मनापासून मी करतो. नाही, तुमचं थोडं गुपित उघडं करतो लोकांच्या समोर. तुम्हाला पाकिस्तानमध्ये एका डायरेक्टरने सिनेमामध्ये गाणं गाण्यासाठी बोलवलं होतं. मग तुम्ही त्या सिनेमामध्ये हिरो बनला, त्यामध्ये मग हिरोईन होती, आणि मग हिरोईन बरोबर तुम्ही थोड्या दिवसांमध्ये रोमॅन्स केला, आणि मग लहान वयामध्ये लग्न सुद्धा केलं. काय करू, करायचं होतं. एकच आयुष्य आहे, ते जगा. उद्याचं काही नाही माहित. म्हणजे नजरेमध्ये नाही, नजरेत नाही, इशाऱ्यामध्ये. आणि तुम्ही सलमानला सल्ला दिला की तू देखील लग्न कर. मी 3 केली आहे. मी उलट नक्कीच म्हणालो. मी तर तेव्हा मी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं. तू 3 करून तू असं काय मिळवलंस की मी हे करू. तर गोष्ट अशी आहे की मला वाटतं की आयुष्यामध्ये आय एम अ व्हेरी ट्रॅडिशनल काइंड ऑफ पर्सन. मी खरं तर मी बाहेर राहिलोय आणि माझं एज्युकेशन बाहेरचं राहिलंय. आय एम व्हेरी मॉडर्न पर्सन, परंतु अनेक गोष्टींमध्ये मी खूप ट्रॅडिशनल आहे. आणि मला असं वाटतं की माणसाने आपलं कल्चर, आपल्या ट्रेडिशनला कायम पुढे नेलं पाहिजे. त्यांना एक बेसिस बनवून तुम्ही नक्कीच मॉडर्निटीला स्वीकारा, बट यू शुड हॅव युअर रूट्स इन द प्लेस. अँड इन द लाईट ऑफ दॅट आय एम नॉट जजिंग, आय एम जस्ट सेइंग दिस इज मी. की जेव्हा मी कुणावर प्रेम केलं तर मग लग्न देखील केलं. आय डिडंट वॉन्ट टू. मला त्या प्रेमाला एक खूप लेजिटिमेट आणि जेन्युइन प्युअर चेहरा द्यायचा होता. आणि त्या आय डिडंट वॉन्ट टू मेक अ फ्रिव्हलस. तर जिच्यावर मी ऍक्च्युअल प्रेम केलं, तसं तर मग कुठलं गाणं गाऊन? भीगी भीगी रातों में फिर तुम आओ ना, हो भीगी भीगी रातों में फिर तुम आओ ना, ऐसी बरसातों में आओ ना, हो ऐसी बरसातों में आओ ना. जनतेमधून 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. हो. जे बजरंगी भाईजानमध्ये जे पाकिस्तानला जसं दाखवलं गेलंय, पाकिस्तान खरंच तसं आहे की सत्य काही वेगळं आहे? तिथे सुद्धा जर तुम्ही जाल तर तशा प्रकारचं वातावरण तुम्हाला दिसेल. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली आका जी, भर दो झोली
नबी जी भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। तर यामध्ये केवळ तुम्ही गायलं नव्हतं, ऍक्टिंग सुद्धा केली होती या कव्वालीसाठी? हो, एक खूप इंटरेस्टिंग घटना झाली. कारण मला अचानक फोन आला सलमानचा आणि ते म्हणाले की ब्रो व्हॉट आर यू डुईंग, यू नो आय हॅव गॉट दिस अमेझिंग सॉन्ग अँड इट्स अ कव्वाली. तर मला जरा आश्चर्य वाटलं. मी म्हटलं कव्वाली? मी म्हणालो आय हॅव नेव्हर, मी कधी कव्वाली गायलो नाहीये. म्हणाले म्हणूनच तर माझी इच्छा आहे तुम्ही गावं. मी म्हणालो मी कंपोज केली आहे परंतु मी कधी कव्वाली गायलो नाहीये. ते म्हणाले मला हेच हवंय, मला हवंय की कव्वालीला एक वेगळ्या, मला नाही वाटत की एक टिपिकल कव्वाल जो आहे त्याने ती परफॉर्म करावी. तर मी म्हणालो बघा मला मग माझ्या शैलीमध्ये गायची इच्छा आहे, तर तुम्ही मला ते फ्रीडम द्याल की मी माझ्या शैलीमध्ये ते गाईन. मी एक टिपिकल कव्वाल सारखं नाही गाऊ शकणार कारण ती माझी स्टाईल नाही आहे, त्यांची स्वतःची एक स्टाईल आहे, माझी स्वतःची आहे. ते म्हणाले एकदम तुम्ही तुमच्या शैलीमध्ये गाऊ शकता. तर मी म्हणालो ठीक आहे, ओके मी गातो. मग थोडा एखादा दिवस गेला, मग म्हणाले की त्यावर तुम्ही ऍक्ट करावं. मी म्हणालो काय म्हणताय? मी म्हटलं मी कुठून कव्वाल दिसतो? ते म्हणाले नाही नाही नाही, यू नो द थिंग इज की आय वॉन्ट की यू ऑल्सो परफॉर्म, आणि ज्या पद्धतीने तुम्ही परफॉर्म कराल त्यामध्ये जे पॅशन तुम्ही घेऊन याल, माझी इच्छा आहे की तुम्हीच करावं. तर सलमान एक असा माणूस आहे जो खूपच प्युअर असा प्रेमळ माणूस आहे. त्यांना नाही म्हणणं हे खूप अवघड आहे. तर मग मी केलं.